आपण काय शिकलं? क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन कोणाचा? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. कोणाचा? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. ठीक आहे. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करणारे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी कोण आले? कार्ल लिनियस. कार्ल लिनियसने किती ग्रुपमध्ये डिवाइड केलं? 2 ग्रुप. त्याला आपण काय म्हणतो? 2 किंगडम. ठीक आहे. कधी केलं? 1735. कोणी केलं? कार्ल लिनियस. कार्ल लिनियसने केलं. ठीक आहे. कोणते कोणते 2 किंगडम आहेत? प्लांट अँड ॲनिमल. प्लांट अँड ॲनिमल अशा 2 किंगडम मध्ये डिव्हाइड केलं. दुसरं सायंटिस्ट कोण आहे? हॅकेल. त्याने किती ग्रुप मध्ये डिव्हाइड केलं? 3. म्हणजे 3 किंगडम. 3 किंगडम. ओके. कधी केलं? 1866 ला. काय नाव होतं? हॅकेल. कोणते आहेत ते 3 किंगडम? प्रोटिस्टा, ॲनिमल, प्लांट, ॲनिमल. ठीक आहे. असे त्याने 3 किंगडम तयार केले. काय केलं त्याने? ॲनिमलच्या कॅटेगरीमधून प्रोटिस्टाला बाहेर काढलं. का बरं काढलं? कारण ते युनिसेल्युलर होते. ओके. त्याच्यानंतर 2 एम्पायर सिस्टम. 2 एम्पायर सिस्टम म्हणजे 2 एम्पायर सिस्टम म्हणजे सेलच्या स्ट्रक्चरनुसार चॅटन यांनी 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड केलं. एक प्रोकारियोटिक आणि दुसरं युकारियोटिक. प्रोकारियोटिक आणि युकारियोटिक अशा 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड केलं. कधी केलं? 1925 मध्ये केलं. ठीक आहे. कोणी केलं? चॅटन. त्याच्यानंतर 4 किंगडम. किती? 4 किंगडम. कोणते सायंटिस्टने केलं 4 किंगडम मध्ये डिवाइड? कोपलँड. कोपलँडने केलं. कधी केलं? 1938 और 40 पण लिहितात त्याला. ठीक आहे. 38 to 40 मध्ये याने 4 किंगडम मध्ये डिवाइड केलं. कोणी? कोपलँडने. त्याच्यानंतर अच्छा कोणते 4 किंगडम आहेत? मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट, ॲनिमल. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक नवीन किंगडम आला, मोनेरा. याने काय केलं? हॅकेलने जे 3 किंगडम तयार केले होते, प्रोटिस्टा, प्लांट, ॲनिमल, त्याच्यामधले जे प्रोटिस्टा मधून फक्त बॅक्टेरिया जे आहेत त्याला एका किंगडम मध्ये ठेवलं. फक्त बॅक्टेरियाला, ओनली बॅक्टेरिया. कुठं ठेवलं? किंगडम मोनेरा मध्ये ठेवलं. ओके. म्हणून किती किंगडम तयार झाले आता? 4 किंगडम. त्याच्यानंतर R.H. व्हिटकर. किती किंगडम? 5 किंगडम. 1969 मध्ये. कधी? 1969 मध्ये. कोणी? R.H. व्हिटकर. R.H. व्हिटकर. किती किंगडम? 5 किंगडम. कोणते कोणते 5? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांट, ॲनिमल. आता फंगी कुठून आला? कोणत्या किंगडम मधून सेपरेट झाला फंगी? प्लांट मधून. का बरं सेपरेट केला? कारण फंगी हे हेटेरोट्रॉफिक प्लांट आहेत, सॅप्रोफिटिक प्लांट आहेत, जे डेड ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतात, स्वतःची अन्न स्वतः तयार करत नाही. म्हणून प्लांट्स मधून त्याला सेपरेट केलं. कोणी? R.H. व्हिटकरनी. आणि अशा प्रकारे किती किंगडम तयार झाले? 5 किंगडम तयार झाले. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांट अँड ॲनिमल. अशा प्रकारे आपण हा क्लासिफिकेशन बघितलं होतं.